नमस्कार मंडळी. आजचा ब्लॉग बघा. पालक पनीरची भाजी, शेवग्याची आमटी, भात, चपाती, काकडी असं जेवण होतं दुपारचं. पनीर हे मी घरीच केलेले. 1 लिटर दूध उकळल्यानंतर 1 लिंबाचा रस थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून तो मी दुधामध्ये हळूहळू सोडला आणि फिरवला चमच्याने. ते पनीर वेगळं आणखी पाणी वेगळं झालेलं आणि ते मी गाळून घेतलं. आणखी एका कपड्यामध्ये ते सेट करायला ठेवलं. खूप छान झाले पनीर आणि टेस्टी पण. घरचं पनीर असेल ना, टेस्टी लागतं, आणखी मऊ पण असतं. तर मी सेट करायला ठेवलं होतं बघा. आणि पालक आणला होता. पालक स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये पाणी त्याला वाफवून घेतला घालून आणि त्याची प्युरी बनवली. पालक आहे ना, उकळल्यानंतर थंड पाण्यामध्ये घालायचा आणि मग तो प्युरी बनवून पाण्यातून काढून. लसूण भरपूर घातला आहे, दालचिनी, आणखी आणि पावडरी मसाले. लाल तिखट मी घातलेलं नाही आहे कारण कलर चेंज. आणि तिखट पण नको आहे आम्हाला, थोडंसं पोट बरोबर नाही आहे म्हणून थोडंसंच तिखट केलेलं आहे. हे पनीरचे तुकडे बघा किती छान झाले. आणि हे पनीर आहे ना, मी तसंच फ्राय केलेलं आहे, सेट झालेलं. आणि नंतर मी त्याचे तुकडे केलेले आहेत. आणि ही मलाई आहे ना, आपल्या दुधावरची मलाई मी काढून प्लेटमध्ये चमच्याने चांगली मॅश करून घेतली आणि तीच मलाई मी पनीरवर घातलेली. खूप टेस्टी झालं पनीरची भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कशी वाटली आजची रेसिपी. आणि मी शेवग्याची आमटी केली. शेवग्याची आमटी बघा, मी जिरं, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे. आणखी ह्या शेवग्याच्या शेंगा मी सोलून घेतलेलं, वरचे साल काढून घेतलेले. आणखी फोडणीमध्ये मी शेवगा शिजवला. आणखी ही डाळ आहे ना, मी कुकरला लावली होती.